पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे द इन्फिनिटी होमली बाईट्स मध्ये. आज आपण बनवणार आहोत पौष्टिक, चविष्ट आणि घरगुती ड्रायफ्रुट्स लाडू. कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यात थोडंसं तूप घाला. आता 250 ग्रॅम बदाम घालून हलक्या आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. बदाम जास्त भाजू नका, नाहीतर चव बदलते. भाजलेले बदाम कढईतून काढून बाजूला ठेवा. त्याच कढईत 250 ग्रॅम काजू सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या आणि बाहेर काढा. यानंतर 200 ग्रॅम अक्रोड भाजून घ्या. अक्रोड शरीरासाठी ताकददायक असतो. आता 200 ग्रॅम पिस्ते भाजून बाजूला ठेवा. पुढे 200 ग्रॅम सूर्यफूल बिया, 200 ग्रॅम टरबूज बिया आणि 200 ग्रॅम भोपळ्याच्या बिया एका मागोमाग एक हलक्या आचेवर भाजा. बिया भाजताना गॅस मंद ठेवा. आता 200 ग्रॅम तीळ सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. तीळ पौष्टिक असतात. यानंतर 200 ग्रॅम जवस भाजून घ्या. जवस पचनासाठी चांगला असतो. आता 10 ग्रॅम मेथी दाणे फक्त रंग बदलेपर्यंत भाजा आणि लगेच काढून घ्या. मेथी जास्त भाजू नका, नाहीतर कडू होते. त्यानंतर 100 ग्रॅम मखाने भाजून घ्या. सर्व भाजलेले ड्रायफ्रुट्स पूर्ण थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. गरम असतानाच मिक्सरमध्ये घेऊ नका. आता कढईत अर्धी वाटी तूप घाला. त्यात 100 ग्रॅम डिंक घालून छान फुलवून तळून घ्या. डिंक शरीरासाठी ताकद वाढवण्यासाठी उपयुक्त असतो. हा डिंक थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्याच कढईत खजूर घालून मऊ होईपर्यंत परतवून घ्या. खजूर नैसर्गिक गोडवा देतो आणि साखर घालण्याचीही गरज नाही. आता मिक्सरमध्ये 2 वाट्या खारीक, 1 कप सुकं खोबरं आणि 1 चमचा हळद घालून एकत्र करून पावडर करून घ्या. ही पावडर थोडीशी कढईत परतवून घ्या, कारण त्यामुळे ओलसरपणा निघून जातो आणि लाडू जास्त दिवस टिकतात. आता एका मोठ्या भांड्यात परतलेला खजूर घाला. त्यात खारीक खोबऱ्याची पावडर, सर्व ड्रायफ्रुट्सची पावडर आणि मखाण्याची पावडर व वाटलेला डिंक घाला. सगळं मिश्रण हाताने छान एकजीव होईपर्यंत मिसळा. मिश्रण कोमट असतानाच लाडू वळले तर छान जमतात. आता हाताला थोडंसं तूप लावून या मिश्रणाचे लाडू वळून घ्या. हे लाडू शरीराला ऊर्जा देतात, ताकद वाढवतात आणि पूर्णपणे घरगुती व प्रिझर्वेटिव्ह फ्री आहेत. ड्रायफ्रुट्स लाडूची रेसिपी इथेच संपते. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, द इन्फिनिटी होमली बाईट्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशी सोपी आणि पौष्टिक घरगुती रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेट द्या.